हा नमस्कार जे टायगर. नमस्कार जी साहेब बोला ना. सांगलीवरून बोलतोय विशाल पाटील. हा बोला ना तुम्ही. ते आपलं एक रिलेटिव्ह डॉक्टर आहेत, लेडीज आहे नागपूरला. बर बर मग त्यांना थोडा तिथं म्हणजे रिक्षावाला एक मुलगा आहे, तो काही त्रास देतो, म्हणजे खूप प्रमाणात त्रास देतो. त्यांना की केस पण टाकू शकत नाहीत ना की काय करू शकतात, का तर तिथं भाड्यानं वगैरे ते राहिले आहेत ना, आणि एकटीच मुलगी राहते तिथं. बर बर मग ते नागपूरमध्ये मी मनीष भाईंना कॉन्टॅक्ट केलो. बर हा. मग तेच तुम्हाला मी काल फोन केलतो, आपलं कोण नागपूरमध्ये असेल तर म्हटलं आपल्याला काहीतरी त्यांना मदत होईल. बर बर मला सांगा नेमकं टॉर्चर कोणाला करतात, ते डॉक्टर लेडीज डॉक्टर आहेत त्यांना का? हा त्यांना रिक्षावाला मुलगा आहे. रिक्षावाला मुलगा आहे का? हो हो हो. बर बर नंबर वगैरे आहे का त्याचा? त्याचा नंबर नाही, मी त्याचा नंबर घेऊन तुम्हाला पाठवू का? बर बर मला पाठवून द्या त्याचं नाव आणि नंबर, आणि त्या लेडीज डॉक्टर जे आहेत त्यांचं नाव पण मला पाठवा. बाकी विषय हो हो करतो हँडल मी. चालेल चालेल भाऊ. मोठं हॉस्पिटल मी आहे का ताईंचं? हो गव्हर्नमेंट सर्वंट आहेत त्या. हॉस्पिटल आहे ना. बर 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 अच्छा अच्छा. आणि हा किती दिवसापासून टॉर्चर करतोय? हा 3 महिने झालं करतोय. त्याला मी एक वेळ बोललो, बर बर मग त्यापासून काही नव्हतं. पण आता ते ड्रिंक केलं की फोन करतोय का काय, ते घरापाशी येतो, दंगा करतो, राडा घालतो. बर बर त्या मुलाचं वय किती आहे? असेल तरी आय थिंक 30-32 असेल. 30-32 का? आणि त्या लेडीज डॉक्टरचं? लेडीज 27. 27 का? बरं. हो. काय प्रेम प्रकरण नाही ना? नाही 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 नाही. आता तसं काय प्रॉब्लेम झालता. हां हां. हॉस्पिटल पासून थोड्या दूर अंतर व्हायला आहेत त्या. बर बर त्यांनी पाऊस असल्यामुळे ना, ओलावरून ते रिक्षा वगैरे बुक करतात ना, अच्छा अच्छा. मग ते रिक्षा बुक केल्यावर बुकिंग ह्याला पडलं ना, हा आला. मग ह्यांनी ऑनलाईन पेमेंट केलं. बर मॅडमने ऑनलाईन पेमेंट केल्यानंतर त्यांचा नंबर गेला ना त्याच्याकडे. बर बर मग 1-2 वेळा त्याने फोन केलेला त्यांना की माझ्या आईची तब्येत वगैरे बिघडल्या, कोणत्या मेडिसिन देऊ. मग नॉर्मली ह्या बोलले की ही मेडिसिन द्या, काय वाटतं बघा ना, हॉस्पिटलला आणा, बघू आपण करू त्यांचे हे इलाज. म्हणजे आता डॉक्टर म्हटलं ते सांगणारच ना नॉर्मली. अच्छा अच्छा. मग असं 1-2 वेळेस झाल्यावर तो नंतर सारखा कॉलवर कॉल करायला. बर बर खूपच त्रास दिला आता ह्या 2-3 दिवसात. बर. मग तुमचा आणि त्या लेडीज डॉक्टरचा कसा काय परिचय? आमचं म्हणजे इथं आमच्या इथं ते कॉलेजला होतं ना आष्ट्याला. अच्छा अच्छा. मग तुम्ही कॉलेजचे फ्रेंड आहेत का? हो 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 कॉलेजचीच. बर बर चालतंय. मला नंबर कुणाचा पाठवताय तुम्ही? मी ते लेडीजचा नंबर त्यांना नंबर देऊ का तुमचा? एक काम करा, तुम्ही मला ते दोन्ही व्यक्तींचा नंबर पाठवा, नाव आणि नंबर दोन्ही व्यक्तींचे पाठवा, बघतोय मी. हां. हो चालेल भाऊ. हो हो चालतंय, काय हरकत नाही, करतो मदत. हा चालेल. जे टायगर भाऊ. जे